अंबादास दानवे जरी म्हणले असले तरी अनेक वर्षे काही कामं प्रलंबित असतात आणि ते कशामुळे असतात तर त्यावेळेस केले नाही म्हणून एक पाझर तलावाचं काम आहे 2020 वर्षे झालेत त्यावेळेला मी तिथला आमदार नव्हतो मी आत्ता आमदार झालो तिथला अलीकडे परंतु ते पाझर तलावाचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळाले नाही त्याचा रेकॉर्ड शोधता बरेच दिवस गेले आता त्यांनी प्रस्ताव पाठवला आता ते होईल म्हणतात दुसरा प्रश्न आहे की मागे कलेक्टरने ज्या सरकारी जमिनी म्हणजे ॲक्वायर केलेल्या होत्या म्हणजे खाजगी त्याच्यावर सरकारचा बोजा टाकला पण ज्या शेतकऱ्यांनी त्याची जमीन ॲक्वायर करायची नोटीस मिळाली होती परंतु ॲक्वायर केली नव्हती पैसे मिळाले नव्हते त्याच्यावर सुद्धा सरकार बोजा टाकला तो बोजा काढावा म्हणून मी त्यांना आग्रह करत होतो की तुमचे त्याने शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही तर तुम्ही त्याच्यावर बोजा टाकला तो काढला पाहिजे आता यांचं म्हणणं आहे ते आमच्या हातात राहिलं नाही वरतून परवानगी आली पाहिजे दानवेंचं म्हणणं असं होतं की नाना सत्ताधारी असून सुद्धा त्यांची कामं होत नाही त्यांना उपोषण करावं लागतं काही नाही उपोषण वगैरे काही केलं नव्हतं अरे 350 लाभार्थीला लाभ मिळून दिला ते एका दिवसात आणि त्यावर केवढं सगळे 350 लाभार्थीला लाभ मिळवून दिला होता तो तिथं बसलो होतो कारण तिथं तो BDO वगैरे त्यांचं सरकार होतं त्यावेळेचे BDO होते आणि ते कामं करत नव्हते आणि म्हणून मग मला तिथं बसावं लागलं शेतकऱ्याचे कामं काढायला लागले आणि म्हणून ते कामं निघाले बैठक खेळीमेळी शांततेत आनंदात शांत झाले कारण अंबादासचा जो काय आज नूर पाहिला तो फार प्रेमाचा आणि समजदारीचा होता बहुतेक याच्यात काहीतरी शिस्त की काय असं वाटायला लागले माहीत नाही काय सरकारचं त्यांचं काय झालं परंतु विरोधी पक्ष नेत्याची परंपरा आहे सत्ताधारीमध्ये जाण्याची याचं मला काही माहिती नाही ABP माझा उघडा डोळे बघा नीट.